इंटिग्रेटेड मॅथमॅटिक्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रिडक्शन फॉर्म्युलेचे काही MCQ. ओके, तर याच्या पहिल्या MCQ पासून सुरुवात करूया. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं याचे जे रिझल्ट आहे, स्टँडर्ड रिझल्ट, रिडक्शनचे जे फॉर्म्युले आहेत ते आपण सुरुवातीला बोर्डवरती लिहिलेले आहेत. हे लक्षात असणं गरजेचं आहे, कारण याच्यावरती पण MCQ असतात एक मार्कसाठी. ओके, ते काही स्टँडर्ड रिझल्ट आहेत ते लक्षात ठेवले तर याची MCQ आपण आरामशीर सोडवू शकतो. पहिला MCQ आहे पहा, इंटिग्रेशन 0 to pi by 2 sin raised to 5x dx इज इक्वल टू. ओके, आणि इथे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. तिथे साइनची पॉवर आहे, लोअर लिमिट आहे 0, अपर लिमिट आहे पाय बाय 2. म्हणजे आपला जो पहिला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये ते बसतंय. ओके, तर त्याप्रमाणे ते इंटिग्रेशन होऊन जाईल पहा. इंटिग्रेशन 0 to pi by 2 sin raised to 5x dx बिकम. ओके, जे पॉवरला आपला फॉर्म्युला काय सांगतो, जे पॉवरला आहे ते डिनॉमिनेटरला घ्या. ते डिनॉमिनेटरला घेतलं 5, त्याच्यातून 1 वजा करा, वरती घ्या. त्याला मल्टिप्लाय, वरच्यातून 1 वजा करा, खालती घ्या. त्याच्यातून 1 वजा करा, वरती घ्या. त्याच्यातून 1 वजा करा, खाली घ्या. त्याच्यातून 1 वजा करा, वरती घ्या. पण आपल्याला 0 आणि निगेटिव्ह टर्म चालत नाहीत, त्याच्यामुळे ही टर्म येणार नाही. आणि याला मल्टिप्लाय p असतो. p ची व्हॅल्यू पाय बाय 2 कधी, जर n हा इव्हन असेल तर, आणि p हा 1 असतो जर n हा ऑड असेल तर. म्हणजे या ठिकाणी p ची व्हॅल्यू काय येणार आहे, 1 आहे, कारण या ठिकाणी n काय आहे, 5 आहे, जो की ऑड नंबर आहे. म्हणजे आन्सर आलेला आहे पहा 8 डिवायडेड बाय 15. ओके, अगदी इझिली हे आन्सर मिळून जातं. या ठिकाणी आपला ऑप्शन सी जो आहे तो करेक्ट ऑप्शन आहे. ओके, एकदा ऑब्झर्व करा, तुम्हाला आरामशीर हे समजेल. आपला सेकंड MCQ आहे पहा, इंटिग्रेशन 0 to pi by 4 sin square of 2x dx इज इक्वल टू. ओके, इथे अँगल जो आहे तो 2x आहे पहा, आणि इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x आहे. आपला फॉर्म्युला जर बघितला तर ज्याच्या रिस्पेक्टिव्ह आपण इंटिग्रेशन घेतोय तोच अँगलला असणं गरजेचं आहे. या ठिकाणी अँगल 2x आलेला आहे, म्हणजे ऑब्विसली इथं आपल्याला 2x च्या ऐवजी सबस्टिट्यूशन करावी लागेल. पुट 2x इज इक्वल टू t. ओके, आणि या ठिकाणी अँगल पण अपर लिमिट पण पाय बाय 2 नाही, पाय बाय 4 आलेलं आहे. 2x च्या ऐवजी t पुट करायचं तर याच्यावरून x येणार आहे t/2. याला डिफरन्शिएट केलं तर ते भेटेल आपल्याला dx इज इक्वल टू 1/2 dt. आणि मग लिमिट येतील पहा, ॲट x इज इक्वल टू 0 implies t is equal to 2 into 0 which is equal to 0. At x is equal to upper limit pi by 4 implies t is equal to 2 into pi by 4 which is equal to pi by 2. ओके, आणि मग या पद्धतीने आपलं इंटिग्रेशन होईल. I is equal to इंटिग्रेशन 0 to pi by 2. हे t साठीचं लिमिट असणार आहे, साइन स्क्वेअर आहे तसं 2x च्या ऐवजी आलेलं आहे t हे सबस्टिट्यूशन केलेलं आहे, आणि dx च्या ऐवजी येणार आहे 1/2 dt. ओके, 1/2 बाहेर घेतलं इंटिग्रेशन मध्ये, 0 to pi by 2 sin square t dt असं हे फंक्शन आलेलं आहे. आणि बघा आपल्या पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये बसतंय sin raised to n च्या, सो दिस बिकम 1/2 into हे पॉवरला 2 आहे, ते डिनॉमिनेटरला वरती त्याच्यातून 1 वजा केलेला नंबर म्हणजे 1. हे इथं आपण थांबणार आहोत. हा नंबर जो आहे तो इव्हन आहे, म्हणजे इथं मल्टिप्लाय येणार आहे pi/2 सिन्स n is equal to 2 is even. So in that way we get pi/8. So this is our final answer. That means option D is correct one. Okay, एकदा ऑब्झर्व करा, इझिली तुम्हाला ते समजेल. Now this is our third MCQ. Integration 0 to pi sin raised to 5x/2 dx is equal to. या इंटिग्रेशनची व्हॅल्यू विचारलेली आहे. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x आहे, आणि अँगलला आपल्याला काय दिसतोय, x/2 दिसतोय, फक्त x नाहीये. आता या ठिकाणी अपर लिमिट पाय आहे म्हणून डायरेक्टली ही प्रॉपर्टी थर्ड नंबरची अप्लाय करायची असं नाही. या ठिकाणी सुरुवातीला जो अँगल आहे त्याच्याच रिस्पेक्टिव्ह इंटिग्रेशन असणं गरजेचं आहे. इथं x/2 आहे, म्हणजे या ठिकाणी सबस्टिट्यूशन करावी लागेल. सो पुट x/2 इज इक्वल टू t. सो दिस इम्प्लाइज x इज इक्वल टू 2t. आफ्टर डिफरन्शिएटिंग वी गेट dx is equal to 2 into dt. ओके, dx x चा डेरिव्हेटिव्ह 1 into dx 2 आहे तसा, t चा डेरिव्हेटिव्ह 1 into dt. आणि आता लिमिट बघा t साठी काय येतं, ॲट x is equal to upper limit 0 implies t is equal to 0/2 which is equal to 0. At x is equal to upper limit of x is pi, so this implies t is equal to pi divided by 2. And therefore our integral I become integration 0 to pi by 2. This is limit from t sin raised to 5 as it is into angle become t
and value of dx is 2 dt. So take these two constant outside, we get integration t is equal to 0 to pi by 2 sine raised to 5t dt. ओके, आणि हे आपल्या पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये बसते पहा. तर पहिल्या फॉर्म्युल्याप्रमाणे येईल 2 इंटू डिवायडेड बाय जे पॉवरला आहे ते म्हणजे 5, त्याच्यातून 1 वजा करा वरती घ्या, वरच्यातून 1 वजा करा ते खाली लिहा, खालच्यातून 1 वजा करा वरती लिहा, वरच्यातून 1 वजा करा खाली लिहा, त्या खालच्यातून 1 वजा करा वरती लिहा. पण आपल्याला 0 टर्म चालत नाही, त्याच्यामुळे ही टर्म येणार नाही. आणि याला मल्टिप्लाय p, हा n जो आहे तो ऑड आहे. n ऑड असेल तर p ची व्हॅल्यू काय असते? 1 असते. सिन्स n is equal to 5 which is odd number. So finally we get 16 divided by 15. Okay, 16 divided by 15 is our final answer. So option C is correct option. Okay, एकदा ऑब्जर्व करा, इझिली समजून जाईल. रिडक्शन फॉर्म्युल्याचं चौथं MCQ आहे पहा. इंटिग्रेशन 0 to pi sin raised to 6t dt is equal to, हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये पहा लोअर लिमिट 0 अपर लिमिट पाय आहे. ओके, तर त्या इंटिग्रेशनला मी आय म्हणतो. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to pi sin raised to 6t dt. ओके, आता इथं पॉवरला इवन आहे, साइनच्या पॉवरला इवन असेल आणि अपर लिमिट पाय असेल तर त्या इंटिग्रेशनचं 2 टाइम होतं. इंटिग्रेशन 0 to pi by 2 होतं. ओके, साइनला पॉवर इवन असो किंवा ऑड असो. ओके, साइनला पॉवर इवन किंवा ऑड जी काय असेल त्या केसमध्ये ते इंटिग्रेशन ट्वाइस होणारच आहे. सो 2 टाइम आणि अपर लिमिट होणार आहे पायच्या ऐवजी पाय बाय 2. फंक्शन आहे तसं राहतं साइन रेज टू 6t dt. आणि मग आता हे पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये बसतोय. पहिल्या फॉर्म्युल्याप्रमाणे येणार आहे 2 इंटू डिनॉमिनेटरला जे पॉवरला आहे ते 6, त्याच्यातून 1 वजा करा वरती लिहा, वरच्यातून 1 वजा करा खाली लिहा, खालच्यातून 1 वजा करा वरती लिहा, वरच्यातून 1 वजा करा खाली लिहा, खालच्यातून 1 वजा करा वरती लिहा, वरच्यातून 1 वजा करा खाली लिहा. पण इथं 0 येते म्हणजे ही टर्म आपण घेत नाही. आणि याला मल्टिप्लाय p येतो. या ठिकाणी n म्हणजे 6 आहे म्हणजे p ची व्हॅल्यू येणार आहे पाय अपॉन 2. सिन्स n इज इक्वल टू 6 विच इज इवन नंबर. ओके, त्याच्यामुळे p काय आलेला आहे? पाय बाय 2 आलेला आहे. सो इन दॅट वे हा 2 ला 2 कॅन्सल होईल. ओके, 3 चा भाग जातो इथं, 3 2 6, 3 1 3, वरती येते 5 पाय आणि खाली येते पा 4 आणि 4 8, 4 चौक 16, 5 पाय अपॉन 60. म्हणजे ऑप्शन बी जो आहे तो करेक्ट ऑप्शन आहे. सो दिस इज अवर फायनल आन्सर. एकदा ऑब्झर्व करा. रिडक्शन फॉर्म्युल्याचं 5वं एक्झाम्पल आहे पहा. इंटिग्रेशन 0 to 2 pi cos raised to 7t dt is equal to. ओके, तर आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहे. अपर लिमिट 2 पाय आहे, लोअर लिमिट 0 आहे आणि cos ची पॉवर 7 दिलेली आहे. ओके, मग आपल्याकडे डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युला इंटिग्रेशन 0 to 2 pi cos raised to n theta d theta हे 4 टाइम होईल. कधी n जर इवन असेल तर, n जर ऑड असेल तर इंटिग्रेशन डायरेक्ट 0 होऊन जाईल. देअरफॉर इंटिग्रेशन 0 to 2 pi cos raised to 7t dt is equal to directly 0 since n is equal to 7 is odd number. ओके, सो इझिली याचं आन्सर आपण लिहू शकतो. म्हणजे आन्सर आहे आपलं सी. ओके, पुढचा MCQ आहे MCQ नंबर 6. एक्झाम्पल आहे पहा. इंटिग्रेशन 0 to pi by 2 sin raised to 6t cos raised to 4t dt is equal to. ओके, लोअर लिमिट 0 आहे, अपर लिमिट पाय बाय 2 आहे. साइनचं टर्म आहे, कॉसची टर्म आहे. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये बसतंय. हे पहा, स्टँडर्ड फॉर्म नंबर 2 मध्ये हे बसतंय. ओके, तर त्या पद्धतीने त्या स्टँडर्ड फॉर्म प्रमाणे हे येणार आहे पहा. इंटिग्रेशन 0 to pi by 2 sin raised to 6t into cos raised to 4t dt is equal to divided by m plus n. तर ते आहे 6 plus 4 which is equal to 10. So next term become 10 minus 2, 10 minus 4, 10 minus 6, 10 minus 8 आणि पुढची येईल 10 minus 10 0, पण 0 टर्म आपण घेत नाही. वरती येणार आहे 6 minus 1, 6 minus 3, 6 minus 5. पुढची टर्म आहे 6 minus 7 जे की -1 येतं, मायनस टर्म आपण घेत नाही. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 4 minus 1, 4 minus 3 इथं थांबायचं आहे. आणि या ठिकाणी दोन्ही पॉवर ज्या आहेत त्या इवन आहेत. ओके, आपल्या स्टँडर्ड फॉर्म प्रमाणे m आणि n दोघे इवन असतील तर p ची व्हॅल्यू येते पाय बाय 2. सिन्स युजिंग रिझल्ट 2.
ओके, 2 नंबरचा रिझल्ट या ठिकाणी यूज केलाय. त्याला सिम्प्लिफाय करूया. हे येईल पहा 5 इंटू 3 इंटू 1 इंटू 3 इंटू 1. डिनॉमिनेटरला येते पहा 10 इंटू 8 इंटू 6 इंटू 4 इंटू 2 इंटू पाय बाय 2. ओके, तर या पद्धतीने येऊन जाते पहा. इथं हा 3चा भाग जातोय, 3 दुने 6 येते खाली, वरती येते पहा 15 पाय. ओके, डिनॉमिनेटरला येणार आहे 2 इंटू 2 4 4 इंटू 2 8 8 इंटू 8 64 इंटू 10 640. ओके, अजून 5चा भाग जातोय पहा, इथंच लावता आला असता आपल्याला तो. ठीक आहे, मी या ठिकाणी लावतो. येत आहे 3 पाय डिवायडेड बाय 1 2 राईट. एट. So 3 pi divided by 1 to 8 is the correct answer. ओके, काय मिस होतंय का आपलं भाग? 15 इथं 5चा भाग लावून टाकतो मी. 5 into 2 then we get 3 divided by 2 into 2 into 2 8 8 into 8 64 into 2 8 128. Okay, so this is correct option. या ठिकाणी काहीतरी मिस झालेलं दिसतंय. मे बी हियर इज 3 पाय डिवायडेड बाय 128. सो ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. ओके, रिडक्शन फॉर्म्युलाचा 7वा MCQ आहे पहा आपला. इंटिग्रेशन 0 टू पाय साइन रेज टू 6 थीटा कॉस रेज टू 4 थीटा डी थीटा इज इक्वल टू. ओके, तर या ठिकाणी आपण त्याला सुरुवातीला आय म्हणूया. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू पाय साइन रेज टू 6 थीटा इंटू कॉस रेज टू 4 थीटा डी थीटा बिकम. सो दिस इज इक्वल टू, आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये बसतंय पहा. स्टँडर्ड फॉर्म कोणता? 5 नंबरचा. ओके, तर दोघं या ठिकाणी अप्पर लिमिट पाय आहे आणि n ची व्हॅल्यू आहे 4 जी की इवन आहे. म्हणजे होणार आहे 2 टाइम इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 साइन रेज टू 6 फंक्शन ॲज इट इज इंटू कॉस रेज टू 4 थीटा डी थीटा. आणि मग या दुसऱ्या फॉर्म्युल्याप्रमाणे हे होऊन जाईल 2 ॲज इट इज. डिनॉमिनेटरला 6 प्लस 4 इज 10 इंटू 10 मायनस 2 इंटू 10 मायनस 4 इंटू 10 मायनस 6 इंटू 10 मायनस 8. या ठिकाणी थांबायचं आहे कारण पुढे 10 वाजा केलं की ते 0 येत आहे. अप्पर न्यूमरेटरमध्ये येणार आहे 6 मायनस 1 6 मायनस 3 6 मायनस 5 इथं थांबायचं आहे. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 4 मायनस 1 4 मायनस 3 इथं थांबायचं आहे. या ठिकाणी दोघं यम आणि एन इवन आहे त्याच्यामुळे याला मल्टिप्लाय पी येणार आहे पाय बाय 2. ओके, वरच्या टर्म मध्ये पहा ऑड नंबर वजा केलेत आणि खाली इवन नंबर वजा केलेली आहे. हे 2 ला 2 कॅन्सल होईल आणि आपल्याला भेटेल पहा 6 मायनस 1 इज 5 इंटू 3 इंटू 1 इंटू 3 इंटू 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला मिळेल 10 इंटू 8 इंटू 6 इंटू 4 इंटू 2. ओके, इंटू पाय ॲज इट इज. या ठिकाणी 3चा भाग जातोय पहा 3 दोन्ही 6 इथं 5चा भाग जातोय 5 दोन्ही 10. वरती येते पहा 3 पाय आणि खाली येणार आहे 8 8 इंटू 8 64 64 इंटू 2 128. So 3 pi divided by 128. Option C is correct option. Okay, this is our final answer. एकदा बघून घ्या, इझिली तुमच्या लक्षात येईल. रिडक्शन फॉर्म्युलाचा आपला 8वा MCQ आहे पहा. इंटिग्रेशन 0 टू 2 पाय साइन रेज टू 5 थीटा कॉस रेज टू 2 थीटा डी थीटा. ओके, तर त्या इंटिग्रलला सुरुवातीला आपण आय म्हणलं. हे डायरेक्टली आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये बसते पहा. 8 नंबरचा जो फॉर्म आहे तो फॉर्म काय सांगतो? दोघं यम आणि एन या केसमध्ये जर इवन असतील तर ते 4 टाइम होईल, अदरवाइज ते डायरेक्टली 0 होणार आहे. ओके, म्हणजे डायरेक्टली काय होईल? 0 सिन्स फ्रॉम रिझल्ट 8 8व्या रिझल्ट वरून. या ठिकाणी यम 5 आहे, एन आहे 4, हा ऑड आहे. ओके, त्याच्यामध्ये डायरेक्टली 0 होऊन जाईल.
रिडक्शन फॉर्म्युल्यावरील 9 नंबरचा आपला MCQ आहे पहा. in is equal to integration 0 to pi by 4 tan raised to nx dx and in become 1 upon n minus 1 minus in minus 2 then I4 is equal to. ओके, in दिलेला आहे, त्याचा रिडक्शन फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे आणि I4 ची व्हॅल्यू विचारलेली आहे. सुरुवातीला मी in लिहिला या ठिकाणी, त्याच्यानंतर रिडक्शन फॉर्म्युला लिहिलेला आहे. in is equal to फॉर्म्युला दिलेला आहे पहा 1 upon n minus 1 minus in minus 2. ओके, I4 आपल्याला हवाय. याच्यामध्ये n च्या ऐवजी 4 पुट करा. पुट n is equal to 4. So we get I4 is equal to 1 upon 4 minus 1 minus I4 minus 2. So this become 1 upon 3 minus I2. या ठिकाणी I2 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करावी लागेल. सो I2 फाइंड करण्यासाठी पुट करावं लागेल. पुट n is equal to 2 in equation 1. दिलेल्या इंटिग्रल मध्ये n ची व्हॅल्यू 2 पुट केली की I2 भेटून जाईल. I2 is equal to integration 0 to pi by 4 tan square x dx. ओके, पण tan स्क्वेअर चे इंटिग्रेशन आपल्याला माहित नाही, मग tan स्क्वेअर चे कन्वर्जन मी sec स्क्वेअर मध्ये करतो. sec स्क्वेअर x minus 1 dx. ओके, मग या पद्धतीने sec स्क्वेअर x चे इंटिग्रेशन येतं tan x. ओके, आणि 1 चे इंटिग्रेशन येतं x. मग याच्यामध्ये लिमिट घ्यायचं आहे 0 to pi by 2. So in that way we get tan pi by 2 minus pi by 2 bracket complete minus tan 0 tan pi by 4 आहे, अप्पर लिमिटला pi by 4 आहे. So tan pi by 4 minus pi by 4 tan 0 minus 0. आणि मग या पद्धतीने tan pi by 4 म्हणजे 1 असतं minus pi by 4 आणि मग आपला I4 आपल्याला भेटेल पाहिजे. मी सिम्प्लिफाय करतो. So I4 is equal to 1 upon 3 minus I2 become 1 minus pi by 4. So which is equal to 1 upon 3 minus 1 plus pi by 4. The minus sign आतमध्ये जाईल. 1 by 3 minus 1 become minus 2 by 3. Cross multiplication केलं plus pi by 4. So this is our correct answer. So option, which option? Option C is correct option. Okay. तर एकदा ऑब्झर्व करा, तुम्हाला इझिली हे समजून जाईल. ओके.